नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आठवण देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे, कारण की आज 27 फेब्रुवारी, उद्या 28 फेब्रुवारी म्हणजे महिन्याचा उद्या शेवटचा दिवस। तर तुम्ही आवर्जून ही कामं केलेली आहेत का? फक्त तुम्हाला चेक करायची, अगदी धावतीत 5 मिनिटाचा व्हिडिओ जास्त मोठा करणार नाही। तर बघा, सर्वप्रथम सगळ्यांनी एक गोष्ट क्लिअर करा, तुमच्या गृहभेटी पूर्ण आहेत का? त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला नेहमी डॅशबोर्ड चेक करायचा। सगळ्यात प्रथम म्हणजे रोज आपल्याला डॅशबोर्ड चेक करायचं आहे। याच्यावर तुम्ही जा, इथं गेल्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड चेक करायचं आहे। डॅशबोर्ड चेक केलं म्हणजे तुम्हाला गृहभेटी दिसतील, इथं वजनं दिसतील, म्हणजे मुलांचं समजून जाईल। आता बघा, तुम्ही पाहिलं म्हणजे माझी एक गृहभेट आजची ही आलेली आहे। असं होऊन जातं की कधी कधी आपली गृहभेट मिसमध्ये जाते, महिना संपल्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ताईंनो, जर तुम्हाला वाटत असेल गृहभेटीला जास्त वेळ लागत नाही, गृहभेट लगेच भरली जाते, तर लगेच अशा पद्धतीने तुम्ही चेक करा। मला व्हिडिओ करायचा होता म्हणून मी चेक केलं नव्हतं, कारण मला दाखवायचं होतं की आपण आठवण आपल्याला पडू शकते। त्याच्यामुळे ताईंनो, ही पहिली गोष्ट करा। आता तुमचे बालकांचे वजन इथं बाकी नाहीत, गृहभेट बाकी नाही, सगळ्या गोष्टी अगदी कन्फर्म करा। तुम्ही जर डेली ट्रॅकरमध्ये THR भरला नसेल तर तो देखील आज भरा, जेणेकरून तुमचे दिवस कमी पडणार नाहीत। तर हे झालं याच्या संदर्भामध्ये। आणि जर गरोदर मातांचे वजन तुमचे बाकी असतील तर तुम्हाला माताच्या मॉड्यूलमध्ये जाऊन तुम्हाला चेक करायचे आहेत। कसे चेक करायचं हे मी सांगितलेलं आहे। वजन कसं नोंदवायचं गरोदर मातेचं हे पण सांगितलेलं आहे, कारण की गरोदर मातांचं वजन आणि लाभार्थ्यांचं वजन हे जर पूर्ण असेल तरच आपल्याला प्रोत्साहन भत्त्यासाठी तो एक मार्क मिळणार आहे। तर ही एक गोष्ट झाली। त्याच्यानंतर राहिला असेल तुमचा स्टॉक रजिस्टर नोंदवायचं बाकी असेल तर त्याच्यासाठी पण तुम्हाला मी सांगितलं की स्टॉक रजिस्टर आता तुम्हाला इथे जाऊन चेक करायचं। इथे तुमचं स्टॉक रजिस्टर हे तुम्हाला सापडणार आहे बघा। आता त्याच्यासाठी आपण त्याच्यावर क्लिक करू। इथं क्लिक केल्यावर आपल्याला स्टॉक रजिस्टर इथं मिळणार आहे। त्याच्यामुळे स्टॉक रजिस्टरला क्लिक करा, तुम्ही स्टॉक भरलेला आहे की नाही लगेच चेक करा। त्याच्यानंतर इथं कार्यक्रमांचं मॉड्यूल आहे ते देखील तुम्ही भरलंय का चेक करा। आता आपण स्टॉक आधी बघणार आहोत की भरलेला आहे किंवा नाही, तर ते तुम्हाला दाखवते। तर बघा, स्टॉक हा THRचा देखील माझा नोंदवलेला आहे। खाली जर आपण आकडे पाहिले तर हे याचे आकडे येतात बघा, इथं टाकलं म्हणजे माझा ज्या तारखेला बघा 2/2/2026 तर माझा THR पण नोंदवलेला आहे। इकडे क्लिक केलं तर माझा गरम ताजा आहार आहे तो देखील नोंदवलेला आहे बघा इथं। तर अशा 2/2/2026ला तर तुमचा नोंदवलेला नसेल, तुम्ही आजच्या तारखेला देखील 2/2/2026चा भरू शकता। मी तुम्हाला त्याआधी पण कल्पना दिलेली आहे की दिनांकावर जायचं आणि दिनांक सिलेक्ट करत असताना 2 तारीख टाकायची, चुकून आजची तारीख टाकू नका। तर हे झालं स्टॉकच्या संदर्भात। आता आपल्याला CB आणि VHND बघून घ्यायचं आहे। तर बघा, आपल्याला CB कार्यक्रम तुमचे 2 दिसत आहेत का असं तुम्हाला चेक करायचं आहे। त्याच्यानंतर VHND तुमचा भरलेला आहे का तो देखील चेक करायचं आहे। अशा पद्धतीने भरलेला असेल आता तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक गोष्टी या दिसतात। तर पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर तुमच्या ह्या गोष्टी राहिलेल्या असतील ताईंनो, तुमच्याकडे ह्या गोष्टींसाठी तरी अजून संधी उपलब्ध आहे। उद्याचा दिवस आहे, त्याच्यामुळे लवकरात लवकर हे काम करा। तुमचं जर FRS बाकी असेल तर FRS देखील तुम्ही उद्या 12 वाजेपर्यंत जरी केलं तरी तुमचं ते काम धरलं जाणार आहे। उद्या 12 वाजेपर्यंतच काम हे धरले जाईल परवाच्या दिवसाच्या याच्यामध्ये डॅशबोर्डला। त्याच्यामुळे लवकरात लवकर आजचं काम 10 वाजेपर्यंत करा। काही उद्यापासून 7 वाजेपासून ॲप ओपन होईल। त्याच्यामुळे तुमचं जरी अजूनही FRS बाकी असेल तर तुम्ही नक्कीच FRS करा। रात्री तुम्ही FRS करू शकता, सकाळी करू शकता, तुमच्याकडे जर व्हिडिओ असतील तर। अशा पद्धतीने ताई पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जे राहिलेले कामं असतील ते तुम्हाला धावती ते सांगण्याचा प्रयत्न केला। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।